नमस्कार मित्रांनो, धन्यवाद. खूप दिवसांनी हा मी ब्लॉग बनवत आहे. खूप सारं काम केलं, चित्रपट, सिरियल्स, ॲड्समधून खूप सारं काम केलं, परंतु ब्लॉग बनवायचा उत्साह कमी झाला होता. काही मित्रांनी मला सांगितलं की तुमचे ब्लॉग छान असतात, तुमच्या ब्लॉगमुळे मला कुठल्या सेटवर कसं जायचं हे कळतं. आणि आपला ब्लॉग बनवण्याचा उद्देश हाच आहे की नवीन लोकांना नवीन सेटवरती जाताना माझे ब्लॉग पाहून त्यांना तो रस्ता कसा आहे, कुठून कसं पकडायची गाडी हे नक्की कळावं, म्हणून हा ब्लॉग बनवण्याचा उपद्व्याप. तर मित्रांनो, मी घाटकोपर स्टेशन मेट्रो पकडली आणि मेट्रोने मी वरसाव्याला उतरलो. वरसाव्यावरून रिक्षाने जेटीपर्यंत आलो आणि जेटी नंतर हा बोटीमधला सुंदर नजारा तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे. खूप सारे पक्षी समुद्रावरती होते. खाडी खूप सुंदरपणे स्वच्छ केलेली गेलेली आहे आणि त्यामध्ये हे असंख्य असे पक्षी, समुद्र पक्षी तिथे विहार करतात. हे मनोहर दृश्य अगदी डोळ्याचे पारणे फेडत होतं, त्यामुळे मला ते कॅप्चर करावं असं वाटलं. तर मित्रांनो, जेटीवरून मी रिक्षाने मार्केटपर्यंत आलो. माझे 10 रुपये घेतले गेले आणि त्या मड मार्केटवरून चालत मी ह्या आईस फॅक्टरीच्या पुढे बस स्टॉपपर्यंत आलो आणि तिथून बस पकडून मी इथे मालती कॉटेजला उतरलो आणि उतरल्यानंतर थोडंसं पुढं चालत गेलं की आपण सनराईज बंगलो या ठिकाणी पोचतो. तर आपण आता जाऊया सनराईज बंगलोमध्ये. हे सफेद गेट दिसतंय, ते सनराईज बंगलो आहे. मित्रांनो, तसं मडवरून सनराईज बंगलो किंवा मालती कॉटेज खूप लांबचं नाही आहे, जवळच आहे. हे सनराईज बंगलोच्या समोर सुंदर असं गार्डन, खूप निसर्ग सौंदर्यानं नटलेलं हे गार्डन आहे. छान वाटतं इकडे. आणि हा पहा आपला बंगलो, सनराईज बंगलो. हा कायमस्वरूपी बांधलेला बंगला आहे. आतमध्ये खूप सुंदर असं छानसं बांधकाम आहे, पाहण्यासारखं. बाहेरचं सुंदर नजारा डोळ्याचं पारणं फेडतो मित्रांनो. आणि इथेच खूप साऱ्या सिरियलचं शूट चालू आहे. मितवा, शुभविवाह आणि आमची सिरियल तुझ्या सोबतीन. आपल्या सिरियलचे हिरो आहेत अजिंक्य ननावरे. आणि आम्ही आता पोचलो आहोत मेकअप रूम मध्ये. हे चंद्रकांत मोरे मेकअप करतायत, हे बाजूला हर्षल शेट्टे दिसत आहेत आणि आमचे मेकअप दादा. ही खूप सारी टीम आहे. हे परब आहेत. हे सगळे आमचे हिरो आहेत. आणि हे थोडंसं BTS, थोडंसं हे दुसऱ्या कुठल्या सिरियलचं शूट चालू होतं. हे खूप सुंदर नजारा, छानसं असं वाटत होतं पाहण्यासाठी. मित्रांनो, तुम्हाला कधी या सिरियलच्या सेटवरती यायचं असेल तर तुम्हाला अशा पद्धतीनं यावं लागेल. तर धन्यवाद मित्रांनो. माझा ब्लॉग तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.